नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहे परेल वर्कशॉपला। तर इकडचं आहे ना, आपण तुम्हाला लेटेस्ट अपडेट देणार आहे। तर लास्ट टाइम आपण आलो होतो तर इथे काही मूर्त्या रेडी झाल्या होत्या। तर आता आपण बघू शकतो पाठीमध्ये बऱ्याचशा मूर्त्या रेडी झालेल्या आहे आणि पूर्ण परेल वर्कशॉप आहे ना भरलेला आहे आता मूर्त्यांनी। आणि आणखी काही मूर्त्या रेडी होत आहेत। तसंच मग ह्यावर आहे ना कलर काम वगैरे होणार आहे। तसंच ज्वेलरी वगैरे पण बघू शकतात बाप्पांवर रेडी केलेले आहेत। तर आता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करतोय। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत पहा। आणि खूप गरम होतंय इथे, तर तुम्ही येत असाल तर एक 10-15 मिनिटं इथे नक्की येऊन जावा, कारण त्याच्यावरती आपण इथे नाही थांबू शकत, कारण बरीच गरमी होते, कारण इथे काही व्हेंटिलेशन नाही आहे। तर विचार करा, जे मूर्तिकार आहे ते इथे कशा मूर्ती बनवत असतील। तर चला मग आता आपण कारखाना पाहून घेऊया। तर आता आपण एंटर केलेला आहे आणि इथे पहिलं जे वर्कशॉप आहे वरती बघू शकतात कलागंध आर्ट्स। आणि इथे आहे ना बरेचसे साचे आहेत, तसेच गणपतीच्या मूर्त्या आता आहे ना रेडी होत आहेत। तर इथे बघू शकतात हे सगळे आहे ना प्रभावळ वगैरेचे पार्ट्स आहेत। तर इथे आहे ईश्वर आर्ट्स, त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तसंच इन्स्टा आणि FBचं पेज सुद्धा दिलेलं आहे। तर आता आपण इथे आतमध्ये जाऊन काही गणपती पाहूया। तर इथे पाहू शकतात आता मूर्त्या रेडी आहेत। बघू शकतात बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या मूर्त्या रेडी आहेत। तसंही बघू शकतात श्रीकृष्णाच्या रूपात आहे, तसंच हे विठ्ठलाच्या रूपात आहे। हे थोडं नामाचं बघू शकतात, वेगळं पॅटर्न दिलेलं आहे। तसंच इथे बघू शकता ही मोरावरची आहे, ही पण खूप सुंदर वाटते। ह्याच्यावर वर्क बघू शकतात, खूप सुंदर वाटते आहे। वेगळंच काम आहे ह्याच्यावर, मेटॅलिकचं काम वाटते। तसंच हे पण बघू शकतात, खूप सुंदर वाटतं। तसंच ही पण, ह्याच्यावर धोतरवर तुम्ही काम बघू शकतात, किती सुंदर केलेलं आहे। आणि येल्लोवर ते वर्क ॲक्च्युली उठून दिसते आहे। तसंच हा बघू शकतात पुण्याचा गणपती आहे आपला। ही पण बैठक अतिशय सुंदर आहे, खूप वेगळ्या वेगळ्या बैठक आहे। तसं इथे पाहू शकता लालबागच्या राजाची बैठक आहे, मस्त वाटते आहे। तसंच ही बघू शकतात पार्वती बरोबर गणपती बसलेला आहे, गौरी गणपतीची मूर्ती आहे। कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख दिलेलं आहे। आपण ह्या पहिली एक येल्लो कलरमध्ये पाहिली होती, बघू शकता खूप सुंदर वाटते। तसंच इथे पण बघू शकता छोटी लालबागच्या राजाची मूर्ती आहे, खूप छान वाटते आहे। तसंच हे येल्लोमध्ये पण बघू शकतात, खूप भारी। आणि या सगळ्या ना POPच्या मूर्त्या आहेत। 1 फुटापासून आपल्याला 3 फुटापर्यंत मूर्त्या इथे पाहायला भेटतील। ही पण बघू शकता चंद्रावर आपण कॉस्ट्युममध्ये पाहिलं आहे, तसं हे बघू शकता एक कलरमध्ये वेगळंच रूप आहे, बघू शकतात खूप छान वाटते। तसंच हे लालबागच्या राजाच्याच मूर्तीला एक वेगळं रूप दिलं आहे ड्रेपिंगचं आणि मुकुटाचं, तर खूप छान वाटतं, एक डायमंड वर्कनी आहे। तसंच हा आपला सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहे, ही पिंडीवर आहे, बालमूर्ती आहे, खूप सुंदर वाटते आहे। वाव, हा ही तर अतिशय सुंदर आहे, बघू शकतात हनुमानच्या वर गणपती बाप्पा। तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला एक एक वेगळे वेगळे गणपती बाप्पाचे रूप पाहायला मिळतील आणि अतिशय सुंदर बोलके आणि मानवी रूपातले सुद्धा आपल्याला इथे गणपती पाहायला मिळतील। म्हणजे त्यांचे जे फेशियल एक्सप्रेशन एकदम मानवी वाटतात, असं वाटतं बाप्पा आपल्याला बघतोय, बोलतोय। एकदम बोलक्या मूर्त्या इथे तुम्ही पाहू शकतात। इथे पाहू शकतात ही पण अतिशय सुंदर मूर्ती आहे। एका साईडला विठ्ठल आहे आणि एका साईडला रखुमाई आहे आणि मध्ये गणपती बाप्पा बसला आहे, तर खूप सुंदर वाटते आहे, पाहू शकता। ह्याला रंगकाम केल्यावर अतिशय सुंदर वाटणार आहे ही मूर्ती। तसेच इथे पाहू शकतात ही एक मूर्ती आहे, खूप सुंदर वाटते। तसं इथे आहे ना 3 रामाच्या देखावामध्ये मूर्त्या आहेत। तर ही एक आहे पहिली, इथे एक दुसरी आहे पाहू शकतात, आणि ही एक तिसरी आहे। तसंच ही पण मूर्ती ना अतिशय सुंदर वाटते। तर हे सर्व आहे ना आपले सार्वजनिक मंडळाचे गणपती आहे। तसंच हे बघू शकतात पुण्याचा प्रसिद्ध दगडूशेठ गणपती बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदर काम केलं आहे ह्याच्यावर सुद्धा। पेंट वगैरे आल्यावर आहे ना आणखी खूप छान वाटणार। तशी ही एक बैठक बघू शकतात, खूप सुंदर आहे। तसंच इथे पण पाहू शकतात ही आपली चिंतामणीची बैठक आहे, बघू शकतात। तसंच ही पण एक आहे। तर ह्यामध्ये बघू शकतात ही थोडी मोठी साईज आहे, त्याची थोडी लहान साईज आहे। ही जवळजवळ 14 फूट असेल, तर ही 12 फूट आहे। तसंच इथे पण पाहू शकतात ही मूर्ती पण अतिशय सुंदर वाटतात आहे। तसंच इथे मूर्तीला ना आता पॉलिशिंगचं काम चालू आहे।
शकतात. तर फिनिशिंग वगैरे देऊन आता मूर्त्या रेडी करण्याचं काम चालू आहे. तसंच ही एक मस्त वाटते, त्याला हरण दाखवलं आहे गेस. इथे ह्या 2 सेम आहेत आणि ही पण अतिशय सुंदर आहे. ही मला जास्त आवडली, म्हणजे बैठक खूप सुंदर वाटते आहे. तसं इथे पण पाहू शकता, हे गणपतीचं आता जॉईनिंगचं काम चालू आहे. तसंच इथे खूप साऱ्या मंडळाच्या ना ट्रॉल्या आल्या आहेत. इथे एक आहे, 2, 3 तिथे बघू शकता, 4, 5, 6 तिथे एका मंडळाच्या गणपतीचं काम चालू आहे. बहुतेक हा जो गणपती आहे ना मोरावरचा आहे. तर बघू शकता त्याला मोराचा आकार दिलेला आहे बर्ड, आणि पाठीमध्ये गणपती बनतो आहे. तसंच इथे बघू शकतात हे जॉईनिंगचं काम चालू आहे. तसंच हा गणपतीला बघू शकतात वस्त्र घालून रेडी केलेलं आहे. तो सोवळं वगैरे घातलं, शेला दिलेला आहे. तर खूप मोठी मूर्ती आहे, पाहू शकतात. बाप्पाचा फेस बघू शकतात, एकदम मस्त क्यूट वाटतो आहे. तसं सोंडेचं काम सुद्धा बघू शकतात, खूप मस्त आहे फिनिशिंग. तसंच इथे पण आहे ना खूप साऱ्या मूर्त्या झालेल्या आहेत. तर पाठी पाहू शकतात, मुंबईचा सम्राट खेटवाडीचा त्याची ट्रॉली आहे. तसंच इथे पण एका बाप्पाची ट्रॉली आहे आणि आतमध्ये बऱ्याचशा आणखी ट्रॉली आहेत. तसंच इथे अजून बघू शकतात बाप्पाचे आहे ना अवयव रेडी केलेले आहेत, त्यांचा अजून जॉईनिंग प्रोसेस बाकी आहे. तसंच तिथे काहीतरी मूर्त्या केलेल्या आहेत. तसंच या लाईनीत आपण बघितलं तर इथे पण मूर्त्या रेडी आहेत. तसंच इथे एक मूर्ती पाहू शकतात, खूप सुंदर चेहरा दिलेला आहे. भाव बघू शकतात, डोळ्यांचे जे भाव आहेत ना अतिशय सुंदर वाटतात आहे. आणि त्यामुळे मूर्ती आहे ना जास्त आकर्षक वाटते आणि ही सिटिंग पोझिशनमध्ये आहे. तसंच इथे पण बघू शकतात मूर्त्या आहेत. तर आपण हळूहळू आज जाऊया. सॉरी, पण अशा इनकम्प्लीट मूर्त्या तुम्हाला दाखवायला लागतात आहे, कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये आता फक्त हेच दाखवणार आहे की इथे कितपत काम चालू आहे. काहींना बॉडी कलर केलेला आहे तर काहींना व्हाईट कलर मारलेला आहे. ह्याच्यावर अजून कलर व्हायचा बाकी आहे. तसंच ही बघू शकतात, ही बॅलन्सिंगची मूर्ती आहे. किती सुंदर प्रकारे हिला बॅलन्स केलेली आहे. तशी ही मूर्ती मोठी सुद्धा आहे. तसंच इथे बघू शकतात, ही पण बॅलन्सिंगची मूर्ती आहे. तर बघू शकतात मशीननी फिनिशिंगचं काम चालू आहे. तसंच इथे बघू शकतात हनुमान बनवलेलं आहे, खूप सुंदर वाटतंय, मस्त आहे. आपण मोठा आहे एकदम हनुमान, आणि ह्याला कलर केल्यावर ना जास्तच भारी वाटणार आहे. तसंच ही पण मूर्ती आहे. या सगळ्या ना 20-1 फुटाच्या मूर्त्या आहेत, आपण पाहू शकतात. तर आता आपण ना दुसऱ्या काउंटरला जाऊया. तसंच इथे हे सगळे ना साचे आहेत, म्हणजे बाप्पाचे जे पार्ट्स आहे किंवा प्रभावळ आहे त्यांचे मोल्ड आहे. तसं हा बघू शकतात, हा फेसचा आहे, हाताचा आहे, पायाचा आहे. तरी हातनं बाप्पा ॲक्च्युली आकार घेतो. तशी ही एक मूर्ती इथे बसवलेली आहे. तिथे ना बरेचसे लोक ॲक्च्युली बघायला येतात, कारण खूप बरं वाटतं इथे आलं की. असं वाटतं की इकडे आल्यानंतर आपण इकडनं बाहेर निघूच नाही. तर हे बघू शकतात बाप्पाचं इथे ना फेसचं वर्क कंप्लीट केलेलं आहे. डोळ्यांचे कलरिंग वगैरे पूर्ण झालेलं आहे आता इथे पाहू शकतात. तसंच इथे बघू शकतात आतमध्ये काही बाप्पा आता रेडी आहेत, पण हे इनकम्प्लीट आहेत असं बघू शकतात. ॲक्च्युली ह्या मोठ्या मूर्त्या ना आता रेडी झाल्या ना की खूप सुंदर वाटणार आहेत बघायला. तर इथे पाहू शकतात, इथे एक जवळजवळ 5 फुटाची मूर्ती आहे. तसंच इथे आहेत ना आता काही प्रमाणात मूर्त्या रेडी झालेल्या आहे. गेल्या टायमाला आपण पोहेकरांकडे आलो होतो तर 1-2 मूर्त्या रेडी होत्या, बाकीचं काम चालू होतं. तर आता एवढ्या साऱ्या मूर्त्या रेडी झालेल्या आहे आणि याच्यावर बघू शकता आता ज्वेलरीचं काम वगैरे पण केलेलं आहे. तर अतिशय सुंदर दिसतंय काम, ते पाहू शकतात. तसं पाठचा प्रभाव रेडी आहे. इथे बाप्पा बघू शकतात ज्वेलरी वगैरे करून रेडी केलेलं आहे. आता फक्त ना ह्याला फिनिशिंगचं काम बाकी आहे आणि पेंटचं. तसंच इथे पाठी पण बघू शकतात, हे प्रभाव पण खूप सुंदर वाटते आहे. तसंच इथे अजून व्हायच्या आहेत मूर्त्या. तसंच इथे ही 2 रेडी आहेत. तर सगळ्या मूर्त्यांचं आता ना ज्वेलरीचं कामपर्यंत झालेलं आहे. तसंच इथे पण बघू शकतात, ही पण बैठक खूप सुंदर आहे. तसंच इथे बघू शकतात. तर लास्ट टाइम आपण आहे ना जेव्हा इथे आलो होतो तुम्ही पाहू शकता हा गणपती रेडी होत होता. आता ना गणपतीवर ज्वेलरी वगैरे सेटिंग केलेली आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय. तसं इथे पाहू शकता ट्रॉलीचं वर्क आहे, तसं इथे जॉईनिंगचं वर्क चालू आहे आणि बऱ्याचशा बाकीच्या मूर्त्या सुद्धा इथे आता रेडी होत आहेत.
अशा आतमध्ये पण काही मूर्त्या रेडी झालेल्या आहे। तर इथे बघू शकतात चेहऱ्याचं वर्क चालू आहे, बघू शकतात। साच्यामध्ये गणपती बाप्पा बनवला जातोय बॉडी पार्ट, तसंच तिथे फिनिशिंगचं काम चालू आहे। तसंच या वर्कशॉपमध्ये सुद्धा पाहू शकतात इथे या 1 2 3 4 मूर्त्या रेडी केलेल्या आहेत। तसं आता हे POPचं काम करत आहे, तसा काचा पिसून ठेवलेला आहे, यामध्ये हे फिक्स करणार आहे। तसंच हा एक गणपती बाप्पा रेडी आहे। तसंच या कारखान्यामध्ये इथे सुद्धा पाहू शकतात गणपती बाप्पा रेडी झालेले आहेत, बघू शकता। तर मित्रांनो, आपण तिकडच्या मूर्त्या दाखवल्या, इथे पण काही मूर्त्या रेडी होत आहे। तसंच इथे आहे ना बऱ्याचशा मूर्त्या रेडी झाल्या, तसं इथे ड्रेपिंग करून सुद्धा पाहू शकतात आपला गणपती बाप्पा रेडी झालेला आहे। तर आपला हा लेटेस्ट अपडेट होता आपल्या चॅनलवर। आता इथे अजून बाकी खूप मंडळाच्या ट्रॉली यायच्या आहेत, तसेच गणपती बाप्पा रेडी झालेलेच आहेत। तर आता आपण इकडनं निघतो आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आहे ना परेल वर्कशॉप कव्हर केलेला आहे आणि इकडचा आपण लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।